यूट्यूब चॅनल. कसे आहात सर्वजण? आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल. तर आज मी नवीन एक व्लॉग घेऊन आली आहे. तो असणार आहे माझ्या लग्नातल्या साड्यांचा. आता माझ्या लग्नाला 2 महिन्यानंतर 1 वर्ष कंप्लीट होईल. तर त्याच मी लग्नातल्या ज्या ज्या साड्या आहेत ना, हळदीची साडी, लग्नाची साडी, सुपारीची साडी असेल, परत नंतर अजून एंगेजमेंटची साडी असेल, त्या सगळ्या मी साड्या तुम्हाला आज दाखवणार आहे माझ्या व्लॉगमध्ये. सो कंटिन्यू स्टे ट्यून. पहिले आपण सुपारीच्या साडीचे डिस्कशन करूयात. तर सुपारीची साडी ही आहे माझी, आणि मी एक वरती फोटो पण मेन्शन करेल जी मी फुल वेअर केली. तुम्हाला नक्कीच फुल वगैरे बघायला भेटेल. तर ही आहे, ही एकदम पैठणी आहे आणि सॉफ्टसुद्धा आहे, कॉटनमधून आहे आणि एवढीच सुंदर आहे. कलर तर फिरता कलर आहे, 2 कलर आहे त्याच्यात, म्हणजे कशी पर्पल आहे आणि एक फिरला ना तो वेगळाच असा लुक देतो. एवढी सुंदर आहे आणि फुगत पण नाही आहे, खूप छान आहे, तुम्ही बघू शकता. ही आहे माझी सुपारीची साडी आणि त्याच्यावरचा ब्लाऊजसुद्धा आहे, तो स्टिच करून घेतलेला मी. आणि ह्याच्यावरती मी जे आरी वर्क केले ना ते मी स्वतः केलं आहे. आणि ह्याचा गळा ना मी असा पान शेप केला होता. आणि हे जे वर्क आहे ना, हे जे वर्क ते मी स्वतः घरी केले. आता आपण सेकंड साडीबद्दल डिस्कशन करूया. तर सेकंड साडी आहे एंगेजमेंटची आणि ती ना मी थोडी अशी ह्याच्यामधून घेतली आहे, पार्टीवेअरमधून. तर ते तुम्हाला मी शो करते. आता ही साडी करून माझी सगळी घडी विस्कटली आहे, तर तुम्हाला मी अशीच दाखवते. आता त्याच्यावरती पूर्ण असं वर्क आहे, पूर्ण टोटल साईड कडपर्यंत, आणि मध्ये आहे ना अशा गोंद्या आहेत, असं स्टोनचं वर्क आहे. तर ह्याच्यावरती आपल्याला स्टोनची ज्वेलरी पण खूप छान सूट करेल. आणि पूर्ण साडी अशीच आहे, एकदम ऑर्गेन्झामधून पण आहे आणि सिल्क पण आहे. आणि त्याच्यावरचा ब्लाऊज ना मी असा सर्कलमध्ये शिवून घेतला होता, तुम्हाला दाखवतेच मी आत्ता. असा राऊंडमधून शिवून घेतला आहे, एकदम सिम्पलच शिवून घेतला होता, कारण की मला जास्त हे नाही आवडत. असा राऊंडमधून शिवून घेतला होता. आणि त्याच्या स्लीव्जवरती पण पूर्ण अशी जी साडीवरती डिझाईन आहे ना स्टोनमधून, तर ते ह्याच्यावरती पण तशीच डिझाईन आहे. तर खूप छान सुंदर साडी आहे आणि एकदम चोपून बसते. आणि आपण नंतर कुठे फंक्शनला वगैरे जायचं म्हटलं ना तरी वेअर करू शकतो, खूप छान साडी आहे. तर आता आपण थर्ड साडीबद्दल डिस्कशन करू. आता एंगेजमेंट नंतर ना हळदीची साडी असते, हळदीच होते आपली, तर हळदीची साडीबद्दल डिस्कशन करूया. तर लेट्स गो. आता थर्ड आहे माझी हळदीची साडी. ती पण एवढी सुंदर आहे ना, मला सगळ्यात जास्त हळदीची साडी खूप आवडते. ही आहे हळदीची साडी, तुम्हाला दाखवते. एवढी सुंदर आहे आणि ही डिझाईन ना मला एवढी आवडते ना, प्रचंड आवडते. आणि ह्याची साईडची बॉर्डर आहे ना ती एवढी नाजूक आहे आणि ह्याला अशा गुंद्या पण आहेत, अशा बुट्ट्या बसवून घेतल्यात मी. ह्याला नेमकं काय म्हणतात मला माहीत नाही आहे, पण हे खूप सुंदर आहे, एकदम मस्त. आणि ह्याचा जो ब्लाऊज ना रेडीमेड आला होता, मला शिवण्याची सुद्धा गरज पडली नाही. आणि एकदम ऑर्गेन्झामधून आहे, सिल्क आणि म्हणजे ऑर्गेन्झामधून आहे आणि खूप सॉफ्ट, एकदम छान बसते. माझी फेवरेट साडी तर हीच आहे आणि एकदम भारी दिसते, एवढं उठून दिसते एकदम. आणि साईडला मी एक माझा फोटो पण मेन्शन करेन, जो की माझा हळदीतला असेल. मी कसा लुक केला तो पण तुम्हाला बघायला भेटेल. आणि खूप छान साडी ही मी ऑफलाईनच घेतली आणि ह्याची प्राईस ना कमीत कमी 3200 रुपये आहे, कारण की ह्याच्यासोबत ब्लाऊज पण ऑलरेडी स्टिच आला होता. सो ह्याची प्राईस जरा जास्तच होती. आता मी ह्याच्या एंगेजमेंटची साडीची आणि सुपारीची साडीची प्राईस सांगितलीच नाही, तर मी सांगतेच. जी माझी सुपारीची साडी आहे ना, जी मी फर्स्ट टाईम दाखवलेली ब्ल्यू कलरची साडी, तर ती साडी आहे 3000ची. 3000ला पडली होती, डिस्काउंट वगैरे मला काही भेटला नाही. सेकंड जी साडी होती ना एंगेजमेंटची, मी तुम्हाला आत्ताच दाखवलेली, जी की स्टोनवरची होती, तर ती आहे माझी आसपास 3500ची, जी की मी अकलूजमधून घेतली होती, काव्यामधून. तुम्हाला माहीतच असेल अकलूजमधलं काव्या, खूप छान साड्याचं कलेक्शन असतात तिकडे आणि एकदम मस्त व्हरायटीमध्ये साड्या भेटून जातात. आता हळदीच्या साडीवरचा ब्लाऊज ना, तो मी तुम्हाला सांगितलं होतं की रेडीमेड आला आहे, तर तो असा रेडीमेड आला होता. त्याचा गळा आहे ना असा होता आणि मागूनच हुक्स होते, पुढं नव्हते. तर आणि पुढून अशी डिझाईन आहे, जी की साडीवरती जसं साईडला डिझाईन आहे ना ती अशीच पुढं डिझाईन आहे. आणि ही बोटनिक आहे, म्हणजे नेक ना असा बोटनिक आहे त्याला. आणि स्लीव्जवरती अशी छोटीशी छान अशी डिझाईन आहे. आता नेक्स्ट जी साडी आहे ना ती लग्नातली, जी की मी साऊथमध्ये घेतलेली, तर ही साडी आहे ती. छान असं पदरला त्यांनी गोंडे बसवून दिले होते. आणि जी खालची बॉर्डर आहे ना ती एकदम रेड कलरची आणि एवढी सुंदर आहे ना, गोल्डन. उन्हामध्ये गेले ना तर खूप छान चमकते. आणि ह्याचं कापड कसं आहे माहिती का, कॉटनमध्ये आहे आणि एकदम सुंदर आहे, घातल्यावर एवढी छान दिसते ना. मी साईडला एक फोटो माझा मेन्शन करेल, जी की लग्नातला. आता जी लास्टची साडी राहिली आहे ना, तर ती आहे सप्तपदीची. आता सप्तपदी काय जण लग्नात करत नाहीत सप्तपदी, डायरेक्ट जो सालो असतो ना त्याच्यावरती सप्तपदी केली जाते. तर मी त्यासाठी एक सेपरेट साडी घेतली होती आणि ती पण मी एकदम पिंक आणि अशी रेडिशमध्ये घेतली होती. तर ही आहे माझी सप्तपदीची साडी. तर ही अशी रेड पण दिसते आणि पिंक पण दिसते आणि घातल्यावर तर एवढी सुंदर दिसते गोऱ्या अंगाला. तर तुम्ही ह्याचा पदर बघू शकता,
आता ह्याचा पदर तर आहे आतून साईडला, तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल, कारण की मी जो माझा फोटो ॲड करणार आहे ना साईडला, तर त्यामध्ये तुम्हाला नक्की पूर्ण साडी दिसेल. आणि एवढी चोपून बसते, खूप सुंदर आहे. ह्याचे काठ पण खूप छान आहे. खरं तर मला छोट्या काठवाल्या साड्या आवडतात, पण ह्याचा मोठा काठ आहे तरी पण खूप सुंदर दिसते ही साडी. आणि हीच माझी लास्टची साडी आहे. मी लग्नात आय थिंक माझ्या आत्याच्या मुलाच्या लग्नात मी ही वेअर केली होती. खूप सुंदर दिसत होते आणि सगळे मला विचारत पण होते की कुठून घेतली साडी काय, आणि ह्याची आसपास कितीची आहे माहिती आहे का? ही आसपास मला 3,500ला भेटली होती. आणि मी सगळी माझी शॉपिंग ना बारामतीमधून प्रिया जे दुकान आहे ना त्याच्यामधून मी सगळी माझी लग्नाची शॉपिंग तिथूनच केली होती. तर हे होतं माझं सगळ्या साडींचं कलेक्शन. तर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. नेक्स्ट व्हिडिओ आपण आपल्या ज्वेलरीचा बनवणार आहे, जे की मी लग्नातली ज्वेलरी घातली होती, मी सेपरेट घेतली होती, मी नव्हती मेकअप आर्टिस्टकडून प्रेफर केली. तर त्याचा मी व्हिडिओ नेक्स्ट बनवणार आहे. तर तुम्ही स्टे ट्यून, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.